कवितेचं नाव आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी. प्रश्न 1. कवितेमधील खालील घटक कोणती कृती करतात ते लिहा. 1. पाने फुले. डोलतात न्हाणे. 2. वारा उसळी घेतो. प्रश्न 2. चौकटी पूर्ण करा. 1. पाऊस वारा झेलणारी पाखरे. 2. डोंगरातून उड्या घेणारे निर्झर. 3. हिरव्या रानी बागडणारे ऊन. 4. हसत भिजणारे निळसर डोंगर. प्रश्न 3. सहसंबंध जोडा. 1. लवलवणारे तुरे. 2. झुळझुळणारे गवत पोपटी. 3. भिरभिरणारे पाखरे. प्रश्न 4. योग्य जोड्या लावा. अ गट आणि उत्तर. 1. ढगांची साखळी. 2. हरिणापरी गोजिरे. 3. नवी लकाकी. 4. निळसर डोंगर. 5. नाद नाचरा. प्रश्न 5. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सुखामध्ये कोण नाहत आहेत? उत्तर. सुखामध्ये पाने फुले नाहत आहेत. 2. ऊन कोठे बागडत आहे? उत्तर. हिरव्या रानी ऊन बागडत आहे. 3. निळसर डोंगरातून कोण उड्या घेत आहे? उत्तर. निळसर डोंगरातून निर्झर उड्या घेत आहे. प्रश्न 6. समानार्थी शब्द लिहा. 1. लकाकी चमक. 2. निर्झर झरा. 3. नाद आवाज. 4. गोजिरे सुंदर. 5. डोंगर पर्वत. 6. वारा पवन. प्रश्न 7. कवितेत आलेले यमक शब्द शोधा व लिहा. 1. झरे तुरे. 2. नाहती जाती. 3. पाखरे झरे. 4. भरे झरे. 5. डोंगर निर्झर. 6. उसळी साखळी. 7. गोजिरे झरे. प्रश्न 8. दिलेल्या ओळींचा अर्थ लिहा. 1. जिकडे तिकडे पाणीच पाणी. खळखळणारे झरे. झुळझुळणारे गवत पोपटी. लवलवणारे तुरे. उत्तर. सर्वत्र पाणीच पाणी पसरलेले असून डोंगर दऱ्यातून खळखळ आवाज करत झरे वाहत आहेत. सर्वत्र पोपटी रंगाचे कोवळे गवत वाऱ्याने डुलत आहे. गवतावरचे तुरे देखील आनंदाने डोलत आहेत.